जेव्हा स्थानिक लोक या फेरीवाल्यांच्या विरोधात तक्रार करतात तेव्हा पालिका सांगते की पोलीस आम्हाला संरक्षण देत नाहीत आणि पोलिसांकडे जेव्हा तुम्ही तक्रार घेऊन जाता तेव्हा पोलीस सांगतात की फेरीवाल्यांना हटवणे आमचं काम नाही, हे काम पालिकेचं आहे. परंतु जेव्हा हफ्ता घेण्याचा विषय येतो, पैसे खाण्याचा विषय येतो, तेव्हा पालिकेचे अधिकारी पण पैसे खातात आणि पोलीस सुद्धा पैसे खातात. आणि एखाद्या भागाचा या फेरीवाल्यांनी कब्जा केला, त्यांची तिथे ताकद निर्माण झाली, संख्या निर्माण झाली, त्यांना लक्षात आलं की पालिकेचे अधिकारी आणि पोलीस आपल्या खिशात आहेत. मग काय होतं? मग तिथे त्यांची दादागिरी सुरू होते आणि याचा त्रास मुख्यत्वे करून महिलांना होतो. एखादी सुंदर घरंदाज महिला जर त्यांच्या समोरून गेली तर मग हे फेरीवाले ओरडतात, माल है धमाल है, माल है धमाल है, माल है धमाल है. हे द्वयर्थी संवाद आहेत आणि आपला विनयभंग केला जातोय. परंतु ती महिला काही बोलत नाही. एखादी गरीब मुलगी जर तिथून गेली तर सस्ता आहे पर अच्छा आहे, सस्ता आहे पर अच्छा आहे, अशा प्रकारचे कॉमेंट देतात. ही परिस्थिती फक्त घाटकोपरमध्ये नाहीये, फक्त दादरमध्ये नाहीये. ही परिस्थिती मुंबईच्या प्रत्येक उपनगरामध्ये निर्माण झालेली आहे.